सॉरी सई, व्हेरी सॉरी. देवांश तुम्ही का सॉरी म्हणताय? त्या बंगल्यात मी गेल्यापासून तुम्ही मला सांगत होता की तुम्हाला तिकडे वेगवेगळे भास होत आहेत, भीती वाटते, पण मी कुठल्याच गोष्टींकडे लक्ष नाही दिलं, इग्नोर करत बसत होतो तुमच्या गोष्टी. त्याला लक्ष दिलं असतं तर कदाचित हे सगळं घडलंच नसतं ना. देवांश या सगळ्यात तुमचं का? एक मिनिट, काय झालं तुम्हाला? हे जरा मूर्ख आहे नाही बस. एक मिनिट, जरा मुरगळलाय का सर? तुम्हालाही त्रास होत असेल ना? थांबा मी लावते. नाही काय, इट्स ओके, थांबा जरा, इकडे द्या हात. देवांश बघा, तुम्ही स्वतःला दोष नका देऊ प्लीज. या सगळ्यामध्ये आपली काही चूक नाही. आपण तिथे एन्जॉय करायला गेलो होतो की नाही? आपल्याला माहित होतं का तिथे गेल्यावर असं काही होणार आहे ना? पण मला खरंच कळत नाही हे कसं कसं काय झालं, मला सांगा प्लीज. मी तुम्हाला तो ड्रेस दिला चेंज करायला, तुम्ही गेलात, त्यानंतर मी तुमची वाट बघतच बसलो होतो, जागेवरून उठलो पण नाही सई. आणि एका पॉईंटला ना मला असं जरा चाहूल झाल्यासारखी वाटली. मी असं बघणारच होतो आजूबाजूला, तर अचानक डोक्यावर काहीतरी खूप असं हेवी लागलं. आणि मग त्यानंतर तुम्ही आलात तेव्हा जाग आली मला. सॉरी सई. देवेश, पण मला ना कळत नाही हे सगळं कोण करत आणि का करत आहे. मला असं वाटतं आपण पोलीस कंप्लेंट करायला हवं. नाही, का? कारण या सगळ्या मागे कोण आहे मला माहिती असे. आणि आपल्या घरच्याच माणसाची कंप्लेंट कशी करायची ना आपण? म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की या सगळ्या मागे? अरे सगळ्या मागे भैरवी आई आहे. काय कर तू अजून जागीच आहेस? कसला विचार करतेस एवढा? खूप भीती वाटते हो मला. माझं मनच थाऱ्यावर नाहीये. असं वाटतं की सई आणि देवांच्या बाबतीत काहीतरी अघटित घडलंय. जानकी, आता सकाळ झाली ना की मग त्या दोघांना फोन करूया आपण, ठीक आहे? सकाळी नाही हो, तोपर्यंत धीर नाही धरवणार मला. आपण असं करूया का, आपण आत्ताच फोन करूया मुलांना. आत्ता वाजलेत बघ किती. माहिती हो मला, पण ते दोघं सुखरूप आहे ते कळल्याशिवाय चैन नाही पडणार जीवाला. देवांश, खरंच तुम्हाला खूप मोठा गैरसमज झालाय. गैरसमज नाही झालाय सई मला. मी जेव्हा किडनॅप होतो ना तेव्हा काही गोष्टी नोटीस केल्या होत्या, मी तिथे बघितल्यात मी काही गोष्टी. आणि त्याच्यामुळे मला अंदाज आहे की भैरवी आई कुठल्या लेवलला जाऊन वागू शकते याचा. प्लीज फोन लावा ना सईला. ठीक आहे. सईला लावा, मी लावते. सर, मी आता कसं पटवून देऊ तुम्हाला की खरंच तुम्हाला गैरसमज होत आहेत? ऐका माझं. फोन वाचतो मी घेतोय. कोणी? आईचा फोन. सई सांभाळू ना, तिला या सगळ्या गोष्टीचा अंदाज नको यायला. हाय. हॅलो सई, सॉरी हां, इतक्या रात्री तुम्हाला फोन करून डिस्टर्ब करते, पण तुम्ही दोघं ठीक आहात ना? हो, आम्ही ठीक आहोत. पण तुम्ही का असं विचारताय? नाही अगं, मला ना एक विचित्र स्वप्न पडलं होतं. खूप घाबरले मी, म्हणून तुम्ही नक्की ठीक आहात ना? हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही घरी यायला निघतोच आहे आता. घरी यायला? अगं पण तुम्ही अजून 2 दिवस राहणार होतात ना तिथे? हो, राहणार होतो, पण येतोय आम्ही. बाकीचं सगळं घरी आल्यावर बोलूयात ना आपण. हा, बरं, हरकत नाही. पण आता रात्रीची वेळ आहे, सांभाळून या.
आणि देवांशला सांग गाडी सावकाश चालव म्हणून. हो आई, आम्ही येतो व्यवस्थित, तुम्ही काळजी करू नका. या नीट, मी वाट बघते. हा ठीक आहे, मी ठेवते. काय झालं? काही नाही, सगळं ठीक आहे म्हणाली. हा. पण दोघे आत्ताच यायला निघालेत घरी. एवढ्यात? हो ना. पण 2 दिवसानंतर येणार होते ना ते. Anyway, आपलं तुझं बोलणं झालं त्यांच्याशी हे काय कमी आहे. घरी आले की सावकाश विचारूया काय एवढ्या लवकर आलात वगैरे. चल ये, तू झोप आता. मी शांत म्हणा देवांश. आपण निघूयात, पण मी ड्राईव्ह करते. हं? चला राहू द्या. चला नाही, चला सोबत. हे चला. अरे हा फोन का घेत नाही मूर्ख माणूस. माझं काम झालं की नाही झालं, तिथे नेमकं काय घडतंय याचे अपडेट्स देत नाहीये मला. आणि तुम्ही तोंड काय बघत बसताय. जा त्या विक्रमला उचला आणि माझ्यासमोर हजर करा. चला जा. त्या विक्रमला मी असा तसा सोडणार नाही. एबीशी गाठ है, कळलं ना. शिट. ताई कुठे निघालीस? अरे जानकीताईंचा फोन आला होता. सई आणि देवांशराव ट्रिप अर्धवट टाकून येत आहेत. काय? का म्हणे? ते जानकीताईंना पण माहीत नाही. आता ते दोघे आल्यावरच कळेल. मधू, मी तुला म्हटलं होतं ना, मला खूप अस्वस्थ वाटतंय. ते दोघे सुखरूप येऊ देत म्हणजे झालं. त्या दोघांना पाहिलं ना की माझ्या जीवात जीव येईल, म्हणून म्हटलं एकदा जाऊन यावं. बरोबर, ठीक आहे. चल मी येतो तुझ्या बरोबर. हो चल. कुठे चालले दोघं बहीण भाऊ सकाळ सकाळ? सईच्या सासरी. कशाला? अगं वहिनी, जरा सईला बघावंसं वाटतंय. अहो, सईला बघावंसं वाटते तर तिचा फोटो बघा. 1760 आहेत घरात. लगेच तिकडे कशाला जायला हवंय? हे बघ, ताईला सईची खूप आठवण येते. काळजी वाटते तिला सईची, म्हणून चालली ती. आणि म्हणून मी पण तिच्याबरोबर चाललोय. बरोबर. काय आहे, सकाळी सकाळी समोर कामाचा डोंगर दिसतोय ना, मग कामं टाळण्यासाठीची पळवाट ही, कळतंय मला. ती काहीही कामं टाळत नाहीये. ती नेहमीच घरची सगळी कामं करत असते. आणि मी काय म्हणतो, घर तुझं पण